शमूवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. संध्याकाळच्या समयी दावीद पलगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसावयाला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले की ती अलियामाची कन्या व उरिया हिती याची बायको बतशेबा आहे ना. तेव्हा दाविदाने जासूत पाठवून तिला बोलावून आणले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिची प्रसंग केला. मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला. तेव्हा तिने दाविदास सांगून पाठविले, मी गरोदर आहे. प्रभूचा शब्द. आज आपण नजर या विषयावर चिंतन करूया. ज्या क्षणी बाळ जन्माला येते त्या क्षणापासून आईबाबांची व भावंडांची नजर त्याच्यावर असते. ही नजर त्याची काळजी घेण्यासाठी असते. ही प्रेमाची नजर असते आणि ही नजर बाळाला सुद्धा आवडते. परंतु जेव्हा ही नजर त्याच्यावरून हटते व इतर भावंडावर जाते तेव्हा त्याच्या हृदयात ईर्षेचा जन्म होतो. वयात आल्यावर ह्याच मुलांना आपल्या आईबाबांची नजर आवडत नाही. त्यांना ती नजर त्यांच्या स्वातंत्र्याला बंधनकारक वाटते. मी काय करतो किंवा करते हे पाहण्याचा कोणालाही अधिकार नाही. या भावनेने ते दुसऱ्यांच्या नजरेला तुच्छ समजतात. परंतु एक काळ असा येतो की प्रत्येक जण दुसऱ्यांची नजर खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक लोक माझ्यावर बघा, लुक ॲट मी, ह्या मनोवृत्तीचे असतात. म्हणूनच दुसऱ्यांची नजर खेचून घेण्यासाठी डोळ्यांना सहन न होणाऱ्या रंगाची कपडे घालतात आणि त्याला मराठीत आपण म्हणतो झगामगा, माझ्यावर बघा. अशी अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्याला मानसशास्त्रात लुक ॲट मी बिहेवियर म्हणतात. मनुष्य आपले डोळे पाहण्यासाठी व संवाद साधण्यासाठी वापरत असतो. डोळे हृदयांचे ओठ आहेत. डोळे हृदयांची भाषा बोलतात आणि जे शब्द व्यक्त करू शकत नाहीत ते डोळे व्यक्त करू शकतात. हिटलरचा एक सेनापती डोंगराळ भागात असलेल्या एका गावात गेला आणि तेथल्या मेयरला म्हणाला की तुम्ही एका देशद्रोहीला तुमच्या गावामध्ये लपवून ठेवलेला आहे, त्याला माझ्या हवाले करा, नाहीतर आम्ही तुम्हा गावकऱ्यांचा छळ करू. गावकऱ्यांना ती व्यक्ती खूप आवडायची. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे. त्यामुळे त्यांच्यापुढे प्रश्न पडला की काय करावं. तेव्हा मेयरने एका धर्मगुरूला सल्ला घेण्यासाठी बोलवले आणि विचार केला की बायबल ह्या विषयावर काय सांगते ते पाहूया. त्यांनी बायबल घेतलं आणि बायबलच्या प्रत्येक पानावर नजर टाकली आणि शेवटी त्यांना संत योहानच्या शुभवर्तमानात एक वाक्य सापडलं जेथे लिहिलं होतं, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे. त्यानंतर मेयरने या व्यक्तीला
सैनिकांच्या हवाले केलं, त्यांनी मारलं आणि त्याचा प्राणही घेतला. 20 वर्षानंतर त्याच गावात एक संदेष्टा आला आणि त्याने मेयरला म्हटलं की ती व्यक्ती देवाने तुमच्या तारणासाठी पाठवली होती, तुम्ही त्याचा छळ करण्यासाठी हिटलरच्या सैनिकांना का दिलं. तेव्हा मेयरने त्याला विचारलं की माझं कुठे चुकलं. मी आणि धर्मगुरूने आपल्या बायबलवर नजर टाकून तो निर्णय घेतला होता. त्यावर तो संदेष्टा म्हणाला, तू एक नजर त्या मनुष्याच्या डोळ्यावर सुद्धा टाकायला पाहिजे होती. डोळे मानवी संबंधामध्ये फार महत्वाची भूमिका निभावतात. अनेक नाती एका नजरेमुळे तुटली आहेत आणि अनेक नाती एका नजरेमुळे जोडली सुद्धा आहेत. दुसऱ्यांची नजर किंवा आपली नजर एखाद्या व्यक्तीला दुःखी करू शकते व दुसऱ्या व्यक्तीला आनंदही करू शकते. आपण आपल्या नजरेद्वारे काय मान्य आहे काय अमान्य आहे हे एक शब्द न उच्चारता देखील लोकांना सांगू शकतो. आपल्या नजरेद्वारे आपण दयेची भावना व्यक्त करू शकतो आणि आपल्या नजरेद्वारे आपण सुडाची भावना देखील व्यक्त करू शकतो. परंतु देवाबरोबरच्या संबंधामध्ये डोळ्यांची गरज आहे असं नाही. आंधळे सुद्धा देवाबरोबर संवाद साधू शकतात, त्याला पाहू शकतात. देवाबरोबर संवाद साधण्यासाठी आंधळेपणा अडथळा नाही. मानवी नजर खूप शक्तिशाली असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर एकटक नजरेने पाहते तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि निषेधही व्यक्त करतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेमाच्या नजरेने पाहते तेव्हा त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आस्था निर्माण होते, आपुलकी वाटते. जेव्हा एखादी व्यक्ती रागाच्या नजरेने पाहते तेव्हा ती नजर आपल्या हृदयामध्ये भीतीची भावना निर्माण करते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हेवेच्या नजरेने पाहते तेव्हा त्या व्यक्तीविषयी आपल्या हृदयात कटू भावना निर्माण होते. दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेप्रमाणे आपल्या हृदयामध्ये निरनिराळ्या भावनांचा जन्म होतो. दुसऱ्यांची नजर कधी आपल्या हृदयाला स्पर्श करून जाते तर कधी आपल्या हृदयाला अगदी छेदूनही जाते. डोळ्याची सुंदरता ते कोणत्या भावना प्रकट करतात त्यावर अवलंबून असते, डोळ्याच्या रंगावर नाही. एका श्रीमंत व्यक्तीची गोष्ट आहे की त्याचा एक डोळा कृत्रिम होता. एक गरीब व्यक्ती त्याच्याकडे मदतीसाठी आली. श्रीमंत व्यक्तीने एक अट ठेवली, जर तू माझा कोणता डोळा कृत्रिम आहे हे जर सांगशील तर तुझी मी मदत करीन. त्या व्यक्तीने श्रीमंत व्यक्तीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हटलं की तुझा उजवा डोळा कृत्रिम आहे, डावा डोळा नैसर्गिक आहे. तेव्हा श्रीमंत व्यक्तीने त्याला विचारलं की तुला कसं कळलं. तर तुझ्या डाव्या डोळ्यामध्ये मला करुणेची भावना आढळली आणि त्यामुळेच त्याने ते आपल्या पुढे प्रकट केलं. नजर लागली आहे, लागेल असं आपण अनेक वेळा ऐकत असतो. बऱ्याच लोकांना दुसऱ्यांच्या नजरेची भीती वाटते. माझ्या जीवनाचा बराच भाग हरियाणातल्या शहरामध्ये गेलेला आहे. तेथे जे काही बंगले आहेत ते कॉलनी असतात, मॉडेल टाउन म्हणून. जे जे बंगले आहेत बहुधा सर्व बंगल्यांच्या समोर एक भूताचा मुखवटा असतो आणि अगदी समोर असतो, जेणेकरून लोकांची नजर बंगल्यावर न जाता त्या भूताच्या मुखवट्यावर पडेल आणि बंगल्याला नजर लागणार नाही, अशी लोकांची अपेक्षा असते. आपल्याकडे बाळाला नजर लागली आहे म्हणून बाळाची देखील नजर काढली जाते. नजर लागते नाही लागत आणि किती नकारात्मक आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचा मुद्दा नजरेच्या नकारात्मक शक्तीमध्ये लोकांचा विश्वास आहे
आणि तो विश्वास इतका अटल आहे की जेव्हा आपण हायवेवरून जातो तर ट्रकच्या मागे लिहिलेलं असते, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. प्रत्येक जण दुसऱ्यांच्या वाईट नजरेला भीत असतो. बायबलमध्ये देवाच्या नजरेवर विचार करूया. देवाने सृष्टीची निर्मिती केली, त्यावर नजर टाकली आणि स्वतःलाच म्हणाला चांगले आहे. त्यानंतर देवाने आदाम व हेवाची निर्मिती केली, त्याला ईदेन बागेमध्ये त्यांना ठेवलं आणि सांगितलं की अमुक झाडाचं फळ खाऊ नका. परंतु जेव्हा देव दिसला नाही तेव्हा देवाची नजर चुकवून त्यांनी त्या झाडाचं फळ खाल्लं. देव दिसत नाही म्हणून देवाला दिसत नाही अशी त्यांची समज होती. जेव्हा देव दिसला नाही तेव्हा त्याने आज्ञाभंग केला. जेव्हा देव त्यांच्या शोधात आला तेव्हा ते देवाच्या नजरेपासून झाडाच्या आडोश्याला लपले. त्यांना लाज वाटली कारण ते नग्न होते. दुसऱ्या व्यक्तींची नजर आपल्या हृदयामध्ये लाजेच्या भावनेला जन्म देते. मनुष्य स्वतःच्या नजरेत कधीही लाजत नाही. कोणीही आरशासमोर लाजत नाही, मग त्याचा किंवा तिचा गुन्हा कितीही घोर असो. समजा आपण एकटे आहोत आणि काहीतरी चुकीचं करत आहोत, तेव्हा आपल्याला लाज वाटत नाही. परंतु त्या क्षणी कोणीतरी आपल्याला ते चुकीचं करताना पाहते तेव्हा आपल्याला लाज वाटते. लाज दुसऱ्यांच्या नजरेचा परिणाम आहे. लाज दुसऱ्यांच्या नजरेचा परिणाम आहे. अपराधीपणाची भावना लाजेला जन्म देते. आदाम आणि हेवाला देवाच्या नजरेची लाज वाटली म्हणून ते झाडाच्या आडोशाला लपले. परंतु त्यांचा मुलगा काईन आपल्या भावाची हत्या केल्यानंतर लाजून लपला नाही. जेव्हा देवाने त्याला विचारलं तुझा भाऊ हाबेल कुठे आहे, तेव्हा त्याने छाती पुढे करून देवाच्या नजरेला नजर भिडवून देवाला प्रतिप्रश्न विचारला, मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय? समाजामध्ये आपल्याला दोन प्रकारची लोक भेटतात. एक लाजणारे आणि दुसरे लाजवणारे. एक हातांतून चूक घडल्यानंतर लाजेने दुसऱ्यांच्या नजरेपासून आपला चेहरा लपवतात आणि दुसरे त्यांचा निर्लज्जपणा समाजातील सभ्य लोकांना लाजवतो. त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. ते समाजामध्ये बेधडकपणे कायमसारखी छाती पुढे करून फिरत असतात, ज्याला हिंदीमध्ये गिरा फिर भी टांग ऊपर म्हणतात. बायबलमध्ये वाईट नजर म्हणजे वासनेच्या नजरेकरिता राजा दावीद कुरुप्रसिद्ध आहे. त्याने आपल्या शरीराच्या गरजा मिटवण्यासाठी आपल्या एका सैनिकाच्या बायकोवर वासनेच्या नजरेने पाहिले. वासनेची नजर आणि प्रेमाची नजर यात फरक आहे. प्रेम सहनशील असते, वासना अधीर असते. म्हणजे वासनेला धीर नसतो. थोडासा देखील वेळ न गमावता त्याने तिची चौकशी केली. कोणाची मुलगी कोणाची बायको ह्याची त्याने जाणीव करून घेतली. वासनेची नजर नातं तोडते, प्रेमाची नजर नातं जोडते. दुसऱ्यांच्या शरीरासाठी हृदयात बाळगलेली वासना फार धोकेदायक असते. वासना धोका देते, प्रेम धोका खाते. वासनेला सुंदर तन हवं असतं, प्रेमाला पवित्र मन हवं असतं. वासनेला फक्त आणि फक्त शरीराचं वेड लागलेलं असतं, प्रेम प्रेमासाठी वेड असतं. वासनेच्या नशेत असलेला पुरुष अथवा स्त्री
दुसऱ्यांच्या मानवतेचा विचार करत नाही, तर त्या व्यक्तीच्या शारीरिक संपत्तीचा विचार करते. वासनेला फक्त देह दिसतो. वासनेला फक्त देह दिसतो. प्रेमाला देहात देव दिसतो. प्रेमाला देहात देव दिसतो. जेव्हा वासना हृदयात शिरते तेव्हा प्रेम हृदयातून बाहेर पडते. प्रेमाला फक्त एक स्त्रीची किंवा एक पुरुषाची गरज असते, परंतु वासनेला अनेक स्त्रियांची किंवा पुरुषांची गरज भासते. प्रेम काळजी घेते. वासना निष्काळजीपणा करते. प्रेम निस्वार्थी असते, वासना स्वार्थी असते. प्रेम जबाबदारी स्वीकारते, वासना जबाबदारी टाळते. प्रेम दुसऱ्यासाठी जीव देते, वासना दुसऱ्यांचा जीव घेते. प्रेम कोकरासारखे आज्ञाधारक असते आणि वासना सिंहासारखी आक्रमक असते. प्रेम हिंसा सहन करते आणि वासना हिंसा करते. थोडा वेळ आपण येशूच्या नजरेवरती विवेचन करून चिंतन करूया. आपण शुभवर्तमानात ऐकतो की येशू आपल्या टीकाकारावर रागाने पाहतो. संत मार्कच्या शुभवर्तमानात जेव्हा वाळलेल्या हाताच्या रोग्याला येशू बरे करतो, तेव्हा ते परुषी आक्षेप घेतात. तेव्हा येशू परुषीवर रागाच्या नजरेने पाहतो. येशूच्या या रागाच्या नजरेला एका निराळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं आहे, कारण तो प्रेमाचा राग होता. एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते आणि आपण तिला औषध देण्याचा प्रयत्न करतो आणि ती व्यक्ती औषध घेण्यासाठी तयार नसते, तेव्हा आपण त्या व्यक्तीवर रागवतो, कारण तो राग प्रेमाचा असतो. आपल्याला माहित आहे की ह्या व्यक्तीला औषध दिल्याने ती बरी होऊ शकेल. गेल्या रविवारी मी म्हटलं होतं की खरे रोगी परुषी होते. ते खरे परुषी होते, पक्षघाती होते, कारण ते आपला हात सेवेसाठी पसरत नव्हते. आणि अशा लोकांना येशू औषध म्हणजेच त्याची शिकवण देत होता, परंतु ते मात्र स्वीकारण्यास तयार नव्हते. लक्षात ठेवा, येशूने स्वतःची तुलना डॉक्टरशी केलेली आहे. येशूने वासनेच्या नजरेची तुलना व्याभिचाराबरोबर केली. येशू म्हणतो, तुम्ही एखाद्या स्त्रीकडे वासनेच्या नजरेने पाहिलं तर ती व्याभिचारीची नजर आहे. येशूने त्याच्या भावना त्याच्या डोळ्यांतून प्रकट केल्या, त्यामुळेच तो रडला. आजारी व पापी लोकांकडे त्याने करुणेच्या नजरेने पाहिले. एखाद्या आंधळ्या व बहिऱ्याकडे पाहून त्याने कानाडोळा केला नाही, तर त्याने त्यांना कान व डोळा दिले. मोशेचा नियम होता डोळ्यास डोळा, आणि येशूने तो नियम बदलून आंधळ्यास डोळा हा नवीन नियम दिला. एक तरुण येशूकडे येतो आणि विचारतो, अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी मला काय केलं पाहिजे? येशू त्याला म्हणतो, परत जा, तुझ्याकडे जे काय आहे ते गरिबांना दे, म्हणजे स्वर्गात तुला अनंत जीवन प्राप्त होईल. तो तरुण निराश होऊन मागे फिरला. येशूने त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहिले, त्याच्यावर प्रेम केले, असं शुभवर्तमानात लिहिलेलं आहे. येशूची नजर प्रेमाची नजर होती. तो तरुण येशूच्या अपेक्षेप्रमाणे जगू शकला नव्हता, परंतु येशू त्याच्यावर रागाच्या नजरेने पाहत नाही, तर प्रेमाच्या नजरेने पाहत. तो येशूच्या इच्छेप्रमाणे जगू शकला नाही किंवा वागू शकला नाही, म्हणून येशू त्याच्यावर रागाच्या नजरेने पाहत नाही, तर प्रेमाच्या नजरेने पाहतो. जेव्हा आपली मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तेव्हा आपण बहुधा त्यांच्याकडे रागाच्या नजरेने पाहतो. रागाची नजर म्हणजे वाघाची नजर. रागाची नजर म्हणजे वाघाची नजर. वाघाची नजर पाहिल्यानंतर सर्व प्राणी प्राण वाचवण्यासाठी
दूर पळतात किंवा कुठेतरी जाऊन लपतात. रागाच्या नजरेने आपण कोणालाही जवळ खेचू शकत नाही. हरिण जेव्हा आपल्याकडे पाहते तेव्हा ती आपल्याला जवळ खेचून घेते. कारण प्रेमाची नजर म्हणजे हरणीची नजर. तर आपली नजर प्रेमाची नजर असली पाहिजे, मग आपली मुलं कितीही खोडकर असो. येशूने अशा लोकांवर नजर टाकली ज्यावर लोक नजर टाकण्यास तयार नव्हते, तर ज्यांच्याकडून नजर फिरवत होते, विशेष करून रोगी आणि कुष्ठरोगी. येशूने गर्दीकडे भुकेलेल्या लोकांना पाहून करुणाच्या नजरेने त्यांच्यावर पाहिले. नजरेची तार हृदयाशी जुडलेली असते. गेल्या रविवारी मी म्हटलं होतं की हाताचे हृदयाशी जवळचे संबंध आहेत, तसेच डोळ्यांचे हृदयाशी जवळचे संबंध आहेत. नजर हृदयात कंपन निर्माण करते. जो अर्धमेली व्यक्ती पाहतो व नजर फिरवतो तो भला शमरुनीच्या दृष्टांतमधला धर्मगुरू किंवा लेवी सारखा असतो. दोघेही धार्मिक होते परंतु आध्यात्मिक नव्हते. दोघेही धार्मिक होते परंतु आध्यात्मिक नव्हते. कारण जो धर्माच्या शिकवणीप्रमाणे सत्कृत्य करतो तो आध्यात्मिक असतो, परंतु जो धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे वागतो तो धार्मिक असतो. ज्या हृदयात करुणेची भावना नाही अशा हृदयाची सर्जरी करणे गरजेचं आहे. संदेशच्या यशायामध्ये एजेकिएल म्हणतो, तुमचे दगडाचे हृदय बदलून त्या जागी माणसाचे कोमल हृदय बसवीन, असं देवाने म्हटलेलं आहे. मानव जातीच्या इतिहासात सगळ्यात जास्त चर्चा जर ज्या नजरेवर झाली असेल ती येशूची नजर. संत लूकच्या शुभवर्तमानात लिहिले गेले आहे की प्रभू वळाला व पेत्राकडे पाहिले. प्रभू वळाला व पेत्राकडे पाहिले. या नजरेचं विवेचन करूया. येशूची ही नजर हृदयाला आरपार चिरून जाणारी नजर होती. पेत्राला पाहण्यासाठी येशूला वळावे लागले आणि वळून येशूवर टाकलेली ही नजर पेत्राच्या जीवनाला नवीन वळण लावते. ही रागाची नजर नव्हती, तर मी तुला ओळखून होतो असा संदेश देणारी ती नजर होती. कारण पेत्राने येशूला सांगितलं होतं की शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर राहीन. परंतु ते वचन पोकळ होतं, ह्याची जाणीव येशूला होती आणि ह्याची जाणीव की येशूला जाणीव आहे ह्याची जाणीव येशूच्या नजरेने पेत्राला करून दिली. येशूला माहित होतं की पेत्र त्याला नाकारणार. पेत्राची ही कमजोरी येशूला माहित होती आणि ह्या कमजोरीची आठवण त्या नजरेने पेत्राला करून दिली. येशूची नजर आरशासारखी आहे ज्यामध्ये पेत्र स्वतःला पाहू शकला. पेत्र काळोख आणि गर्दीचा आसरा घेऊन लोकांच्या नजरा चोरून लपण्याचा प्रयत्न करत होता. परंतु बेचाऱ्याचं नशीब वाईट होतं. एका दासीची नजर पेत्रावर पडली. तिने पेत्राला ओळखलं आणि म्हणाली, हा देखील त्या मनुष्याबरोबर होता. ज्या क्षणी दासीची नजर पेत्रावर पडली आणि पेत्राला तिने ओळखलं, त्या क्षणी असुरक्षिततेच्या भावनेने पेत्राच्या हृदयावर काबू केला. ज्या गर्दीमध्ये पेत्र स्वतःला सुरक्षित समजत होता, त्याच गर्दीमध्ये तो आता स्वतःला असुरक्षित समजू लागला. तू आमच्यातला नाही, तू आमच्यातला नाही हा संदेश गर्दीतले लोक त्यांच्या नजरेद्वारे पेत्राला देत होते. येशूच्या नजरेनंतर दासीच्या नजरेने पेत्राचे जग बदलून टाकले, जीवन बदलून नाही टाकले. येशूच्या नजरेने पेत्राचे जीवन बदलून टाकले. ज्या क्षणी पेत्राला कळले की लोकांची नजर त्यावर आहे, त्याला भीती वाटू लागली. तो अस्वस्थ झाला.
दासींच्या व लोकांच्या नजरेने पेत्र फक्त भयभीत झाला होता, परंतु येशूच्या नजरेने पेत्राला त्याचा संपूर्ण इतिहास आठवून दिला. गुरुला दिलेल्या वचनांची आठवण झाली. जरी शब्द उच्चारले गेले नव्हते तरी गुरु आणि शिष्य यांच्या नजरेच्या भिडण्यामध्ये न बोलता संवाद झाला होता. कारण पेत्राने गुरुला वचन दिले होते, मरेन पण मी तुला नाकारणार नाही. गुरुला दिले आणि गुरुने पेत्राला दिलेल्या वचनाची देखील आठवण झाली की कोंबडा आरवण्या अगोदर तू मला 3 वेळा नाकारशील. पेत्राच्या हृदयात दोषीपणाची भावना निर्माण झाली. जे काही गुरुबरोबर घडत होतं त्यासाठी तो स्वतःला दोष देऊ लागला. मनुष्य लोकांच्या नजरेपासून लपू शकतो, परंतु स्वतःच्या नजरेपासून लपू शकत नाही. पेत्रासमोर 2 प्रश्न उभे राहिले. पहिला प्रश्न, मी कोण आहे? दुसरा प्रश्न, मी काय केले आहे? पेत्राला कळले की तो अविश्वसनीय आहे. तो अविश्वसनीय आहे. त्याच्या शब्दावर कोणीही विसंबून राहू शकत नाही. पेत्राला कळले की त्याने आपल्या गुरुला धोका दिला आहे. पेत्राला हे देखील कळले की त्याच्याच नजरेने त्याला धोका दिला आहे. गुरुचे जे देवत्व उजव्या हातावरचा चोर क्रुसावर पाहू शकला, ते देवत्व 3 वर्ष गुरुबरोबर राहून सुद्धा पेत्र पाहू शकला नव्हता. देव आणि मनुष्य यांच्या नजरेमध्ये एकच फरक आहे. मनुष्याची नजर देवाला ओळखण्यात चूक करू शकते, परंतु देवाची नजर मनुष्याला ओळखण्यात चूक करू शकत नाही. म्हणूनच आपण पाहतो की पुनरुत्थानानंतर शिष्य त्याला कधी भूत समजतात, कधी माळी समजतात, कधी अनोळखीचा व्यक्ती समजतात. बायबलमधलं नजरेला नजर भिडण्याचं दुसरं उदाहरण घेऊया. झकै. मी माझा एक लेख आहे, झकईचा मोठेपणा, त्यामध्ये लिहिला आहे की सगळे लोक येशूला पाहण्यासाठी आले होते, परंतु मी म्हणजे झकै, येशूने मला पाहावे म्हणून मी आला होता. तो येशूला पाहू शकत नव्हता कारण तो ठेंगणा होता आणि त्याच्या समोर गर्दी होती. ही गर्दी अगदी प्रतिकात्मक गर्दी आहे. तो जकातदार होता. त्याने अनेक लोकांना लुटले होते. ज्यांना लुटले होते त्यांची गर्दी होती, किंवा ज्यांच्या विरुद्ध पाप केले होते त्या पापाची गर्दी त्याच्या समोर होती, जेणेकरून तो येशूला पाहू शकत नव्हता व येशू त्याला पाहू शकत नव्हता. आणि त्यामुळे तो झाडावर चढला. प्रतिकात्मक रूपात पाहायचं म्हणजे त्याने स्वतःला रोजच्या पापमय जीवनातून वर उचलले. ज्या क्षणी तो झाडावर चढला तेव्हा येशूने त्याला पाहिले व नजरेला नजर भिडली. झकईचं संपूर्ण जीवन बदललं. चोर झकै दानी झकै झाला. त्याचा लोभी मी, ग्रीडी आय, दैवी मी म्हणजे गॉडली आय मध्ये परिवर्तित झाला. आपण इथे हजारोच्या संख्येने जमलो आहोत. आपण इथे कशासाठी जमलो आहोत? येशूला पाहण्यासाठी की येशूने मला पाहावे म्हणून मी इथे आलेलो आहे? जर आपल्याला वाटत असे की येशूची नजर माझ्यावर असावी तर आपल्याला रोजच्या पापमय जीवनातून वर उचलण्याची गरज आहे. तेव्हाच येशू आपल्याला पाहेल व आपले जीवन बदलेल. आज स्वतःच्या नजरेवर 2-3 प्रश्न विचारणे योग्य आहे. एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला पाहिल्यानंतर माझी नजर प्रेमाची नजर असते की वासनेची नजर असते? जेव्हा मी लज्जास्पद कृत्य करतो तेव्हा माझी नजर शर्मेने झुकते काय? गरिबांना, गरजू लोकांना पाहून मी नजर फिरवते काय? आपल्या आजूबाजूला अनेक गरजू लोक आहेत. ज्यांचे डोळे आहेत त्यांनी अशा लोकांवर नजर टाकावी. ज्यांचे डोळे आहेत त्यांनी अशा लोकांवर नजर टाकावी.